परमात्मा ज्या हरीला आपल्याला साठवायचा आहे त्याचा तो तर आपल्याला माहिती पाहिजे कुठे आहे, बरोबर. त्याला शोधणं गरजेचं आहे. महाराज खरं जर पाहायला आपण गेलो तर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देवाविषयी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचा देव वेगळा आहे. वास्तविकता देव हा बोलण्याचा विषय नाही आहे, हा अनुभवाचा विषय आहे. शक्तीचं कार्य वेगळं असतं आणि शक्तीचं कारण वेगळं असतं, हे शोधणं गरजेचं आहे. कार्यरूपाने नटलेले हे संपूर्ण जगत याचं कारण अधिष्ठान कुठंतरी आहे, हे शोधणं गरजेचं आहे. देव दिसत नाही असं नाहीये. देव दिसत नाही का दिसतच नाही, दिसतच नाही असं म्हटलं तो अनेकांना दिसलाय. हरिव्यापक सर्वत्र समाना समहम सर्वभूतेषु, तो संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. सर्वा घटी राम द्या देही विठ्ठल जळीस्थळी भरला, नाही का, सगळीकडे आहे. आपण ह्या सिद्धांतापर्यंत पोहोचलोय. देव आहे कुठं तर देव सगळीकडे आहे. मग महाराज जर भगवान परमात्मा सगळीकडे आहे तर आमची दुसरी शंका आहे, तो साठवण्याची गरज काय, आत हरी बाहेर हरी, काय साठवण्याची गरज आहे. महाराज सांगतात त्याचं अस्तित्व, त्याचं ज्ञान व्हावं म्हणून, हे त्याने सगळं विश्व बनवलंय, या गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून थोडंसं पंचदशीमध्ये या विद्यारण्य स्वामी देव मानण्याचे दोन प्रकार आपल्या समोर ठेवतात. परोक्षत्वाने देव मानणं आणि अपरोक्षत्वाने देव मानणं. थोडं पुढं सरका. अस्ति ब्रह्मेति चेदवत अहम ब्रह्मेस्ति चेदवत. अस्ति म्हणजे संपूर्ण जगामध्ये देव आहे आणि अहम म्हणजे मी स्वतः देव आहे. पण स्वतः देव होता होता संपूर्ण जगतामध्ये देव पाहण्याची कला यावी म्हणजे दृढ अपरोक्षत्व ज्ञान. विठाल विठाल मी वासुदेव तत्वता ह्या विचारापर्यंत नेण्याकरता चराचरामध्ये जे जे भेटेभूत ते मानिजे भगवंत, हा संतांनी आम्हाला दिलेला मानवतावाद आहे. प्रत्येक जीवामध्ये देवाचं अस्तित्व जाणा, माना, बघा, नाही का, हे आम्हाला शिकवलं. ही एकात्मता आहे आमच्या जीवमात्रांची. भेदरहित जीवन, अभेदात जीवन जावं सगळ्याच जीवांचं. अध्यात्माकडून समाज दिशेकडे चाललेला संतांच्या वाङ्मयाचा एक दिशा आहे. जे जे भेटेभूत ते मानिजे भगवंत. खरं सांगू, देह, देश आणि देव, देव आणि देह यांच्यामध्ये जोडणारं एक जंक्शन स्टेशन आहे, त्याला देश असं म्हणतात. म्हणजे दृढ परोक्षत्व, जगामध्ये देव पाहणं, देवाचं अस्तित्व जाणणं, हे त्यानं सगळं केलं. हे अस्तित्व मानण्याकरता, त्याला जाणण्याकरता आपण त्याला साठवलं पाहिजे. बरं महाराज, ठीक आहे, त्याचं सगळं विश्व आहे, त्याला साठवण्याकरता आपण त्याला जाणलं पाहिजे. मग महाराज जर एवढा सर्वव्यापी भगवान परमात्मा तुम्ही म्हणताय, साठवण्याची इच्छा तुम्ही आम्हाला सांगताय, त्याचं अस्तित्व जाणण्याकरता आम्ही साठवण्याकरता तयार आहोत, पण मग आमचं एक अर्थशास्त्राचा नियम आमच्या असं लक्षात येतोय. मला सांगा, एखादी मोठी गोष्ट छोट्यात साठते का छोट्यात मोठी गोष्ट साठते का मोठ्यात छोटं साठतं? गणित काय, मोठं छोट्यात का छोट्यात मोठं? मग जर भगवान परमात्मा सर्वव्यापी आहे आणि आमचं हृदय एवढूच आहे, तर त्याला आम्ही बसवायचं कसं? विठाल 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 विठाल. मोठी गंमतच आहे, कारण तो सर्वव्यापी आहे आणि आमचं हृदय एवढूच आहे, त्याला बसवायचं कसं? ऐका, याचं गणित असं आहे. तुम्ही जर शाळेमध्ये गेला असाल, मला वाटतं जवळजवळ गेलेलेच आहे शाळेत आपण जेव्हा जात होतो ना, त्यावेळी शाळेमध्ये असं भूगोलाचा एक गोल होता, बरोबर. त्या भूगोलाच्या गोलावर किंवा नकाशा डोळ्यासमोर आणा, त्या नकाशामध्ये या जगाचं संपूर्ण चित्र रेखाटन केलेलं आहे. इटली कुठे, फ्रान्स कुठं, अमेरिका कुठे, ऑस्ट्रेलिया कुठं, इंडिया कुठं, पाकिस्तान कुठं, अफगाणिस्तान कुठं, हे सगळे तिथं रेखाटलेले आहेत. मला सांगा, मी आता काही दिवसापूर्वी चारधामला गेलो होतो, तर तो 1200 किलोमीटरचा एरिया फिरायला मला 15 दिवस लागले. आणि एवढं जग फिरायला किती दिवस लागतील? ते किती मोठं जग असेल. पण मला सांगा, एवढं मोठं जग आणि एवढूशा कागदावर बसवलं कसं? नाही समजलं? अजून सोपं सांगतो. मी झेरॉक्सच्या दुकानावर असं झेरॉक्स काढायला गेलो. तिकडनं एक मित्र आला, त्यानं पॉकेट काढलं, पॉकेट उघडलं, उघडल्याबरोबर त्याला ID झेरॉक्सला द्यायचा होता. त्यात एक फोटो होता. मनात वेगळं न कानू बरं, त्याच्या बापाचा फोटो होता, तो पितृभक्त होता. मी त्याला सांगितलं, बाळा याला तर ओळखतो मी. तो म्हणतोय, महाराज कसं काय ओळखता? ओळखतो ना मी. कसं काय? पण हा फोटो कसा काय इथे आला? तो बोलते, माझा बाप आहे. ठीक आहे, बाप आहे. हा आमच्या दिंडीत जेव्हा चालतो ना,
तेव्हा तो जर पहिल्या वेळेस चालायला लागला तर तुझा 8 फुटाचा बाप शेवटच्या माणसाला दिसतो. मग एवढा मोठा बाप तुम्ही एवढूशा पॉकेटात ठेवलास कसा? तो म्हणायला लागला, महाराज हे मी नाही केलं, हे कॅमेऱ्याची किमया आहे, कॅमेऱ्याची किमया आहे. बरोबर? म्हणजे एवढा मोठा जगाचा नकाशा एवढूशा कागदावर बसवावा, 8 फुटाचा माणूस एवढूशा पासपोर्ट साईजमध्ये बसवावा, याला एकच माप आहे, ते लावलं जातं मेजरमेंट. आता जे मेजरमेंट लावलं असतील 1 सेंटीमीटरवर 1000 किलोमीटर काय लावलं असेल ते लावलं असेल, पण एवढं मोठं ते लहानात आलं. मग महाराज असा सर्वव्यापी भगवान परमात्मा जर मोठा आहे, त्याला जर तुम्हाला मापात आणायचं असेल तर त्यालाही माप लावता येतं. काय लावता येतं? तुकोबाने बोलतात, एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावे, जेणे संपुष्टी राहावे, जेणे संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावे. एवढा हे त्याच्या व्यापकतेचं लक्षण आहे. तुम्ही सांगाल तेवढा प्रभू हे त्याचं सामर्थ्याचं लक्षण आहे. आणि एवढा प्रभू तरी पण भावाने तो लहान होतो, भावाने तो अतिशय लहान होतो, पण प्रेमाने त्याला हाक मारली पाहिजे. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, आळविता आळविता धाव घाली. नाही का? तो येतो, आला. अनेक भक्तांना भक्तिप्रेम दिलं महाराज. तो काही व्हायला तयार होतो. चोखोबाची बहिणा झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. कोणाचं शेण वेचलं, कोणाची भिंती ओढल्या, कोणाची देवळं फिरवली. नाही महाराज, एका भक्ताचा देव बायकोच झाला. नाही का? काम्य कोणातली कथा आहे. काम्य कोणातला तो परिणाम होता, ज्या ज्या ठिकाणी जावं त्या तिथल्या वातावरणाचा परिणाम, क्लायमेट आपल्यावर परिणामकारक ठरतं. नाही का? ढोलकीवर थाप मारल्यावर रामकृष्णारी नाही निघणार, ते तालावरच निघणार. नाही का? पण इथं थाप मारल्यावर ज्ञानोबा तुकाराम रामकृष्णारीच निघणार. त्या वातावरणाचा तो फरक आहे. काम्य कोणामध्ये गेला, अर्जुन आणि भगवान परमात्मा जात असताना काम्य कोण लागलं, तिथे थांबले. त्या वनाचा परिणाम अर्जुनावर झाला. अर्जुन म्हणतोय, अरे काय सुंदर आहे, काय सुंदर वातावरण आहे, सुंदर फुलं फुललेली आहेत, सुगंध वारा वाहतोय. जर इथं जर माझी सुभद्रा असती तर आज काय मजा आली असती. दोघं मस्त फुलपाथवर बसलो असतो, गप्पा केल्या असता. पण त्याच्या जोडीला जगाचा मालक होता. त्याने विचार केला, अरे माझ्या भक्ताच्या मनात आलंय ना, हे पुरवणं गरजेचं आहे. अर्जुनाला सांगितलं, सखा थोडं थांब, मला तहान लागली, पाणी आणण्याकरता जातोय, आलो का मग जाऊ आपण. भगवान पाणी आणण्याकरता गेला आणि तिकडनं आली कोण? सुभद्रा. सुभद्रा, अगं तू कशी आलीस? सुभद्रा सांगते, माझ्या भावाला अख्ख्या जगाचं कळतं, तुमचं मला नको कळायला. नाही का? आलीस ना, ठीक आहे. दोघंही बागेमध्ये गेले, बसले, गप्पा मारतायत, मस्त गप्पा झाल्या, हे झालं ते झालं. पण जाता जाता असं घडलं, सुभद्रा म्हणते, मालक या प्रसंगाची काहीतरी आठवण तर द्या. अर्जुनाने पटकन आपल्या बोटातली अंगठी काढली, रत्नजडित अंगठी सुभद्रेच्या घातली बोटात. सुभद्रा पण गेली, अर्जुन हे रथावर आला. आता तो सुभद्रा गेली आणि तिकडनं तो आला रथावर बसला. त्याने पागे हातामध्ये धरल्यावर असा रथ चालू लागला. रथ चालताना सूर्याचं किरण त्या अंगठीवर आणि अंगठीचं किरण अर्जुनाच्या डोळ्यावर. अर्जुन विचार करतो, देवा माझ्याकडे अशीच अंगठी आहे, पण मी सुभद्रेला दिली, पण त्याला कुठं माहिती आहे हीच सुभद्रा होती. घाईत गेले. देव सांगतो, दाखव, थोडं थांबा, घरी जाऊ. महालापाशी आल्यावर दुरूनच सुभद्रेला हाक मारायला लागला. सुभद्रा धावत आली, मालक काय झालं, बरेच दिवसांनी मालक आले होते. काय झालं मालक, काय झालं मालक? काही नाही म्हटले, मगाशी आपण बागेत भेटलो होतो तेव्हा तुला मी एक अंगठी दिली होती. सुभद्रा थोडी चिंतातूर झाली, डोकं खाजू लागली. मालक त्या अंगठीचं बाहेर राहू दे, पहिलं मला हे सांगा, बागेत कोणती सुभद्रा भेटली होती? मला बोलायचं इथपर्यंत आहे, देव भक्तासाठी काही व्हायला तयार होतो. अहम भक्ता पराधीना. भावासाठी काही अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो